सरकारने नियुक्ती केलेली आहे। आदर्श विद्यालयाचं संचालक मंडळ हे भाजप आणि आरएसएसशी संबंधित आहेत आणि त्यामुळेच खरं तर लोकांना राजकीय हस्तक्षेपाची भीती वाटत आहे। या पार्श्वभूमीवरती उज्ज्वल निकम हे गेल्या लोकसभेमध्ये भाजपचे जे उमेदवार राहिलेले आहेत त्यामुळे ते एक हितसंबंधी आहेत आणि त्यामुळे याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होऊ नये आणि ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शी राहावी अशी खात्री लोकांना मिळावी यासाठी उज्ज्वल निकम यांची ही नियुक्ती सरकारने रद्द करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे। आणि दुसरं यातलं महत्वाची गोष्ट म्हणजे या अगोदर उज्ज्वल निकम यांचा जो ट्रॅक रेकॉर्ड राहिलेला आहे खैरलांजी प्रकरणामध्ये आणि मोहसिन शेख हत्याकांड केस